Hello students, today we discuss the factor affecting the solubility of solid solute in the liquid solvent. मग जर सोल्यूट सॉलिड आहे आणि सॉल्व्हंट कुठल्या स्टेट मध्ये आहे, लिक्विड स्टेट मध्ये आहे, तर कुठले फॅक्टर अफेक्ट करतात सोल्युबिलिटी वरती. तर फर्स्ट फॅक्टर आपण बघितला मागच्या लेक्चरला, नेचर ऑफ सॉलिड सोल्यूट इन द लिक्विड सॉल्व्हंट. त्याच्यामध्ये आपण बघितले लाईक डिसॉल्व लाईक मीन्स व्हॉट, युअर सोल्यूट इज polar, then polar solute dissolve in polar solvent. Your solute is non-polar, non-polar solute dissolve in non-polar solvent. First thing. Second point जो आहे इफेक्ट ऑफ टेम्परेचर. मग इफेक्ट ऑफ टेम्परेचर मध्ये टेम्परेचर आणि सोल्युबिलिटी, व्हेरिएशन्स ऑफ सोल्युबिलिटी विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर. तर कुठले फॅक्टर अफेक्ट्स आहे, तर इफेक्ट ऑफ टेम्परेचर त्याच्यामध्ये टू टाइप्स ऑफ रिएक्शन्स आहेत, endothermic reactions and second one is the exothermic reactions. During the endothermic reactions there is absorptions of heat, means solubility increases with increasing the temperature. टेम्परेचर जसं जसं आपण वाढवतोय तशी सोल्युबिलिटी काय होते, इन्क्रीज होते. एक्झोथर्मिक रिएक्शन्स मध्ये इट इज व्हॉट, इव्हॉल्युशन्स ऑफ हीट. इव्हॉल्युशन्स ऑफ हीट मीन्स सोल्युबिलिटी इंक्रीजेस, solubility decreases with increasing the temperature. जसं आपण टेम्परेचर इंक्रीज करतो सोल्युबिलिटी काय होत जाते, डिक्रीज होते. का? कारण एक्झोथर्मिक रिएक्शन्स म्हणजे काय असतात, तर इव्हॉल्युशन्स ऑफ हीट. हीट बाहेर टाकली जाते. म्हणजे तुम्ही किती टेम्परेचर इंक्रीज केलं, टेम्परेचरचा सोल्युबिलिटीवर त्या सोल्यूटचा काही इफेक्ट होणार आहे का, नाही. म्हणून काय, सोल्युबिलिटी डिक्रीजेस विथ इन्क्रीजिंग दी टेम्परेचर. क्लिअर. नेक्स्ट जो पॉइंट आहे आपण बघत होतो, तर या ठिकाणी आपण एक्झाम्पल्स घेतले होते. त्यामध्ये तर कुठले एक्झाम्पल घेतले, तर पोटॅशियम क्लोराईड असेल किंवा सोडियम क्लोराईड असेल. तर यामध्ये सोल्युबिलिटी बघितली आपण हा डायग्राम मध्ये. तर जसे टेम्परेचर आपण इन्क्रीज करतोय, टेम्परेचर इन्क्रीजेस, solubility of potassium chloride and sodium chloride goes on increasing. पण ही स्लाइटली इन्क्रीजिंग आहे, जास्त इन्क्रीज झालंय का कर्व, नाही. सोल्युबिलिटीवर जसं टेम्परेचर इन्क्रीज होतंय सडनली, तसे सोल्युबिलिटी पण स्लाइटली काय होते, इन्क्रीज होत जात. नंतरचं जर बघितलं आपण एक्झाम्पल, पोटॅशियम नायट्रेट, सोडियम नायट्रेट, पोटॅशियम ब्रोमाइड. काय, तर सोल्युबिलिटीची जी डायग्राम आहे, कर्व बघा कसं दाखवलेला आहे. दॅट इंडिकेट्स पोटॅशियम नायट्रेट, सोडियम नायट्रेट अँड पोटॅशियम ब्रोमाइड. This solubility, as we increasing the temperature, solubility of potassium nitrate, sodium nitrate suddenly appreciably goes on increasing. Clear. आणि नेक्स्ट जे आहे बघा, सोडियम सल्फेट किंवा लिथियम सल्फेट जर बघितलं तुम्ही एक्झाम्पल्स, तर यामध्ये सोल्युबिलिटी जी डायग्राम आहे, कर्व काय होते, सोल्युबिलिटी विथ टेम्परेचर. जसं टेम्परेचर वाढवत आहे, सोल्युबिलिटी काय होते, आपण डॉटेड लाईन दाखवलेले काय होते, डिक्रीज होते. का, तर इव्हॉल्युशन्स ऑफ हीट. क्लिअर. हे इम्पॉर्टंट पॉइंट आहे. सोल्युबिलिटी कुठले फॅक्टर अफेक्ट करतात, जर टेम्परेचर वाढवलं, रिएक्शन एंडोथर्मिक असेल, टेम्परेचर वाढवलं तर सोल्युबिलिटी काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. आणि टेम्परेचर जर वाढवलं, एक्झोथर्मिक रिएक्शन्स असेल, तर टेम्परेचर इन्क्रीज केलं तर सोल्युबिलिटी काय होते, डिक्रीज होते. क्लिअर. मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट. देन नेक्स्ट थर्ड पॉइंट which affect the solubility of solid solute in liquid. तर थर्ड पॉइंट आहे, तर इफेक्ट ऑफ प्रेशर. इफेक्ट ऑफ प्रेशर. तर आपण बघतोय आपला जो फॅक्टर अफेक्टिंग सोल्युबिलिटी बघतोय आपण, तर त्याच्यामध्ये कुठला सोल्यूट आहे, हियर सोल्यूट डिसॉल्विंग सॉल्व्हंट, वी गेट दी सोल्युशन. हियर दी सोल्यूट इन विच स्टेट, सॉलिड, and your solvent is in which form, liquid. In which state, liquid. मग सॉलिड सोल्यूट आणि लिक्विड सॉल्व्हंट आहे. जर या ठिकाणी आपण सॉलिड सोल्यूट घेतोय, शुगर घेतोय, तर या ठिकाणी बघा, सपोज हियर वी कन्सिडर वन बीकर. इन दिस बीकर हियर सॉलिड सोल्यूट and is dissolved in your liquid solvent. सॉल्व्हंट कुठला आहे, लिक्विड, आणि सोल्यूट इज इन solid form. Their solute
dissolve in your solvent. तर आपण नेक्स्ट पॉइंट बघतो इफेक्ट ऑफ प्रेशर. प्रेशर जर चेंज केला तर त्या प्रेशरचा सोल्युबिलिटीवर काय इफेक्ट होणार आहे? क्लिअर. मग आता यामध्ये काही इफेक्ट होणार आहे का? तुम्ही प्रेशर जर अप्लाय केला वरतून तर काही इफेक्ट होणार आहे का? पिस्टननी प्रेशर अप्लाय केला तर काहीच इफेक्ट होत नाही. देयर इज नो इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन दी सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड इन लिक्विड. कुठलाच इफेक्ट प्रेशरचा होत नाही सोल्युबिलिटीवर. सॉलिड सोल्यूट असेल आणि लिक्विड सॉल्व्हंट असेल, प्रेशर इन्क्रीज करा डिक्रीज करा, सोल्युबिलिटी सॉलिड या ठिकाणी सॉलिड पार्टिकल्स डिझॉल्व्ह होत आहे लिक्विड मध्ये, तुम्ही प्रेशर अप्लाय केल्यावर काही इफेक्ट होणार आहे का? नाही. देयर इज नो सर्टन प्रेशर. तिथे जर तुमचा सोल्यूट जर गॅस मध्ये असता, हा जो सोल्यूट आहे तो गॅस मध्ये असता, तर गॅस मध्ये सपोज हियर वी कन्सिडर दी सोल्यूट इन विच फॉर्म? गॅस. हियर सोल्यूट इज इन विच फॉर्म? गॅस. आणि तुमचा जो सॉल्व्हंट आहे लिक्विड, या ठिकाणी सपोज हे लिक्विड आहे, your solvent is in which form? Liquid. मग या ठिकाणी जर सपोज प्रेशर अप्लाय केला, हा सपोज पिस्टन आहे, फर्स्ट इनिशियल प्रेशर आहे, क्लिअर. नंतर तुम्ही तो पिस्टन प्रेशर अप्लाय केलाय, तो पिस्टन खाली आला, ऑटोमॅटिकली हे जे गॅसेस मॉलिक्युल्स आहे प्रेशर अप्लाय केल्यानंतर ते लिक्विड मध्ये का होतील? ते मॉलिक्युल्स डिझॉल्व्ह होतील, मग तिथे इफेक्ट होतोय. पण जर तुमचा सॉलिड सोल्यूट असेल तर प्रेशरचा काही इफेक्ट होणार आहे का? नाही. मीन्स देयर इज नो इफेक्ट ऑफ सॉलिड्स, इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड इन लिक्विड. Why there is no effect of pressure, no any effect of pressure on solid, solubility of solid in liquid? Because most important word, solid have a incompressible nature. सॉलिडचं नेचर कसं आहे? इनकॉम्प्रेसिबल आहे. ड्यू टू दिस इनकॉम्प्रेसिबल नेचर ऑफ सॉलिड, there is no effect of pressure on the solubility of solid in the liquid. Clear? आज आपण काय बघितले? 3 पॉइंट बघितले. ते सोल्युबिलिटीवर इफेक्ट होतो त्या 3 पॉइंटचा. कुठले पॉइंट आहे? फर्स्ट, त्या सॉलिड सोल्यूटचं नेचर कसं आहे, सॉल्व्हंटचं नेचर कसं आहे. क्लिअर. मग त्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट, लाईक डिझॉल्व लाईक, पोलर सोल्यूट डिझॉल्व इन पोलर सॉल्व्हंट, नॉन पोलर सोल्यूट डिझॉल्व इन नॉन पोलर सॉल्व्हंट. सेकंड, इफेक्ट ऑफ टेम्परेचर. त्यामध्ये 2 रिएक्शन्स इम्पॉर्टंट, एंडोथर्मिक रिएक्शन्स अँड सेकंड वन इज दी एक्झोथर्मिक रिएक्शन. ड्यूरिंग एंडोथर्मिक रिएक्शन्स solubility increases with increasing the temperature, and during exothermic reactions solubility decreases with increasing the temperature. And third, effect of pressure. काय सांगता येईल? प्रेशरचा solubility वरती सॉलिड सोल्यूटच्या सोल्युबिलिटीवर काय इफेक्ट होतो का? No, there is no effect of pressure on the solubility of solid solute in the liquid solvent. And why? exam मध्ये क्वेश्चन विचारू शकता. Why the solubility of effect? Why there is no certain effect of pressure on the solubility of solid solute in the liquid? Why? So your answer is what? Solid is have a incompressible nature. Thank you.